सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडणार, पेपर फोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद। स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी नंदन नीलकणींच्या अध्यक्षतेखाली समिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, परीक्षा दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार, विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, शिवाजी पार्कच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका, तर ठाकरेंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण, फडणवीसांचा टोला। नितीन गडकरी देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, उद्धव ठाकरेंनी विदूषकी चाळे बंद करावे, प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार। उत्तम शिक्षण मंत्री फडणवीसच बनू शकतात, संजय राऊतांचा दावा, तर मी महाराष्ट्रातच आहे, केंद्रात जाण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूर्णविराम। संजय राठोडांना मुख्यमंत्री करा, बीडमध्ये समर्थकांची घोषणाबाजी, तर माझं ध्येय नाईक साहेबांच्या वाटेवर चालण्याचं, राठोडांची प्रतिक्रिया। नीट प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील जलालपूर येथील घटना। नाशिक जिल्ह्यात नवदाम्पत्याचा अपघाती मृत्यू, कळवण तालुक्यातील घटना, चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक। रेल्वेसमोर उडी घेत आई आणि मुलीची आत्महत्या, सोलापूरच्या सुशीलनगर परिसरातील घटना। बारामती तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात, अतिवेगामुळे दुचाकी घसरून ट्रक खाली घुसली, एकाचा जागीच मृत्यू। केरळमधली बस अपघाताचा सीसीटीव्ही समोर, त्रिशूर कोळीकोड मार्गावर खासगी बस उलटली, एका व्यक्तीचा मृत्यू, 26 जण जखमी। कल्याणमध्ये संरक्षण भिंत रिक्षावर पडली, चालक गंभीर जखमी, आंबिवली परिसरातील घटना। पुण्यात भरधाव कारखाली चिरडून भटक्या कुत्र्याचा मृत्यू, तळजाई परिसरातील घटना, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार। नाशिकच्या ओझर जानोरी मार्गावर बाणगंगा पुलावरून पाणी, काही गावांचा संपर्क तुटला। पालघरमधील पुरात मच्छीमार बनले देवदूत, लहान मुलांसह अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेलं, मानवतेचं दर्शन घडवणाऱ्या व्हिडिओची चर्चा। वेरूळ लेणीतील सीतानहाणी धबधबा प्रवाहित, खुलताबादमध्ये मुसळधार पाऊस। लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांनी जपून वापरावे, मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य चर्चेत। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, स्वतः केली घोषणा, राजकारण भ्रष्ट झाल्यानं निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं वक्तव्य। ग्लासगो स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूनं मिळवलं सुवर्णपदक, कॉमनवेल्थमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास। फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर भीषण वणवा, फ्रान्समध्ये 3.25 लाख तर स्पेनमध्ये 90,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं।